नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 7वी भूगोल, पाठ क्रमांक 7 मृदा. प्रश्न क्रमांक 1. पुढील तक्ता पूर्ण करा. घटक मृदा निर्मितीमधील भूमिका. मूळ खडकाच्या विदर्भनातून अपक्षालनातून मृदेचा प्रकार ठरतो. प्रादेशिक हवामान. प्रादेशिक हवामानानुसार मृदा निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या मूळ खडकाच्या विदर्भनाच्या अपक्षालनाच्या प्रक्रियेची तीव्रता ठरते. सेंद्रिय खत. सेंद्रिय खताद्वारे मृदेतील सामूचा तोल राखला जातो. सूक्ष्मजीवाणू. सूक्ष्मजीवाणूंमार्फत मृत वनस्पती व प्राणी यांच्या विघटनाची प्रक्रिया होऊन मृदेतील ह्युमसचे प्रमाण ठरते. प्रश्न क्रमांक 2. कशामुळे असे घडते? 1. सह्याद्रीच्या पश्चिम भागात बेसाल्ट खडकापासून जांभी मृदा तयार होते. उत्तर. 1. सह्याद्रीच्या पश्चिम भागात पावसाचे प्रमाण जास्त आहे. 2. या भागात हवामान दमट आहे. 3. त्यामुळे या भागात बेसाल्ट या मूळ खडकाचे मोठ्या प्रमाणावर अपक्षालन होऊन त्यापासून जांभी मृदा तयार होते. अशा प्रकारे सह्याद्रीच्या पश्चिम भागात बेसाल्ट खडकापासून जांभी मृदा तयार होते. 2. मृदेत ह्युमसचे प्रमाण वाढते. उत्तर आहे 1. शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट खत इत्यादी सेंद्रिय खतांचा शेतीसाठी वापर केला असता मृदेतील सामूचा तोल राखला जातो. 2. सामूचा तोल राखला गेलेल्या मृदेत सूक्ष्मजीव अधिक संख्येत आढळतात. 3. या सूक्ष्मजीवांमुळे वनस्पतींची मुळे, पालापाचोळा, प्राण्यांचे मृतावशेष इत्यादी घटकांचे विघटन होते. या विघटित झालेल्या जैविक पदार्थास ह्युमस म्हणतात. अशा प्रकारे सेंद्रिय खतांचा वापर वाढवला असता मृदेत ह्युमसचे प्रमाण वाढते. 3. विषुववृत्तीय हवामान प्रदेशात मृदा निर्मितीची प्रक्रिया जलद घडते. उत्तर. 1. विषुववृत्तीय प्रदेशात वर्षभर सुमारे 27 डिग्री सेल्सिअस ते 30 डिग्री सेल्सिअस तापमान असते. 2. या प्रदेशात वर्षभर पाऊस पडतो. या प्रदेशातील पावसाचे प्रमाण सुमारे 2000 मिलीमीटर ते 3000 मिलीमीटर इतके असते. 3. जास्त तापमान व जास्त पाऊस असलेल्या या प्रदेशात मृदा निर्मितीची प्रक्रिया जलद गतीने होते. अशा प्रकारे जास्त तापमान व जास्त पाऊस यांमुळे विषुववृत्तीय हवामान प्रदेशात सुपीक मृदा निर्मिती प्रक्रिया जलद घडते. 4. मृदेत क्षारतेचे प्रमाण वाढते. उत्तर आहे 1. शेतीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यासाठी जलसिंचनाचा वापर केला जातो. 2. अतिरिक्त जलसिंचनामुळे जमिनीतील क्षार वर येतात व जमीन खारपट बनते. अशा प्रकारे अतिरिक्त जलसिंचनामुळे मृदेत क्षारतेचे प्रमाण वाढते. 5. कोकणातील लोकांच्या आहारात तांदूळ धान्य जास्त असतो. उत्तर आहे 1. कोकणातील उष्ण व दमट हवामान, गाळाची मृदा व भरपूर पर्जन्य हे घटक तांदळाच्या पिकाच्या वाढीस अनुकूल ठरतात व त्यामुळे कोकणात तांदळाचे धान मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. 2. स्थानिक उत्पादनांनुसार मानवाचा आहार निश्चित होतो. त्यामुळे कोकणातील लोकांच्या आहारात तांदूळ धान जास्त असतो. 6. मृदेची धूप होते. उत्तर. 1. पावसाच्या पाण्याबरोबर नद्यांच्या प्रवाहाबरोबर मृदेचा थर वाहून जातो. 2. वेगवान वाऱ्यामुळेही मृदेचा थर वाहून जातो. 3. जमिनीच्या तीव्र उतारामुळेही मृदेची झीज होते. 4. वाहते पाणी, वारा, प्राकृतिक रचनेतील विविधता व हवामान इत्यादी घटकांमुळे मृदेची धूप होते. 7. मृदेची अवनती होते. उत्तर आहे 1. शेतीतून अधिक उत्पादन मिळवण्यासाठी रासायनिक खते, जंतुनाशके, तणनाशके व जलसिंचन इत्यादी बाबींचा वापर केला जातो. 2. रसायने आणि खतांच्या अतिरेकी वापरामुळे मृदेतील पोषक द्रव्ये कमी होतात, मृदेतील ह्युमसचे प्रमाण कमी होते व मृदेचा सामू बिघडतो. 3. अतिरिक्त जलसिंचनामुळे मृदेतील क्षारांचे प्रमाण वाढते, त्यामुळे मृदेचे आरोग्य बिघडते. अशा प्रकारे रसायने, खते व जलसिंचन यांच्या अतिरेकी वापरामुळे मृदेची अवनती होते. प्रश्न क्रमांक 3. माहिती लिहा. 1. मृदा संधारणाचे उपाय.
उत्तर 1. वृक्ष लागवड. वृक्ष लागवड हा मृदा संधारणाचा महत्त्वाचा उपाय आहे. वृक्ष लागवड केल्यामुळे वाऱ्याच्या वेगावर नियंत्रण आणता येते. वाऱ्यामुळे होणारी मृदेची धूप त्यामुळे थांबते. वनस्पतींची मुळे माती धरून ठेवतात, त्यामुळेही मृदेची धूप थांबते. 2. समतल चर. उतार असलेल्या जमिनीवर सलग समतल चर खोदून मृदा संधारण केले जाते. समतल चर वेगवेगळ्या उंचीवर खणल्यामुळे उतारावरून येणाऱ्या पाण्याचा वेग कमी होतो व त्यामुळे मृदेची झीज थांबते. या चरांमुळे थांबलेले पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते. त्यामुळेच भूजल पातळीत वाढ होण्यासही मदत होते. 3. पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम. मृदा संधारणासाठी महाराष्ट्र शासनाने पाणलोट क्षेत्र विकासाअंतर्गत ग्रामीण भागातील शेतात उताराच्या दिशेने बांध बंदिस्ती करण्याचा कार्यक्रम राबवला आहे. त्यामुळे पाणी अडवा पाणी जिरवा ही योजना यशस्वी झाली आहे. भूजल पातळी वाढवण्याच्या या प्रयत्नाबरोबरच मृदेची धूप होणेही कमी झाले आहे. 4. जलयुक्त शिवार योजना. मृदा संधारणासाठी महाराष्ट्र शासनाने जलयुक्त शिवार ही योजना अलीकडेच सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतांना बांध घालणे, लहान लहान नाल्यांचे पाणी अडवणे, नाले जोडणी करणे यांसारखे कामे मोठ्या प्रमाणावर होत आहेत. 2. सेंद्रिय पदार्थ. उत्तर 1. शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट खत इत्यादी खते सेंद्रिय खते होय. 2. ज्या मृदेत शेतीसाठी सेंद्रिय खतांचा वापर केला जातो अशा मृदेत गांडूळ, सहस्त्रपात, वाळवी, मुंग्या इत्यादी प्राण्यांचे प्रमाण जास्त असते. 3. सेंद्रिय खत मिश्रित मातीतील सूक्ष्मजीव, वनस्पतींची मुळे, पालापाचोळा, प्राण्यांचे मृतावशेष इत्यादी विघटन करणाऱ्या घटकांचे विघटन करतात व त्यामुळे मृदेतील ह्युमसचे प्रमाण वाढते व मृदेची सुपीकता टिकून राहते. त्यामुळे शेतीसाठी सेंद्रिय खतांचा वापर करणे अत्यावश्यक आहे. 3. विशिष्ट पिके घेण्यासाठी शेतातील मृदा सक्षम आहे का याची माहिती मिळवण्याचे ठिकाण. उत्तर 1. विशिष्ट पिके घेण्यासाठी शेतातील मृदा सक्षम आहे का याची माहिती महाराष्ट्र शासन कृषी विभाग, जिल्हा मृदा परीक्षण केंद्र, महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे या ठिकाणी मिळू शकते. 2. जिल्हा मृदा परीक्षण केंद्रात मृदेचा प्रकार, मृदेतील सुपीकता, मृदेतील ह्युमसचे प्रमाण इत्यादी बाबींचे परीक्षण केले जाते. पिके घेण्यासाठी शेतातील मृदा सक्षम आहे का याविषयी शेतकऱ्यांना माहिती दिली जाते. 4. वनस्पती जीवनातील मृदेचे महत्त्व. उत्तर 1. पृथ्वीवरील सजीव सृष्टीतील महत्त्वाचा घटक म्हणजे वनस्पती होय. 2. वनस्पतींची निर्मिती, वाढ व आधार यांसाठी मृदेचे असाधारण महत्त्व आहे. 3. केवळ योग्य हवामान, भरपूर पाणी आणि सूर्यप्रकाश असल्याने वनस्पती जीवन समृद्ध होऊ शकत नाही. 4. सुपीक मृदेत वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असणारी पोषक द्रव्ये मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे सुपीक जमिनीत वनस्पती जीवन मोठ्या प्रमाणावर समृद्ध होते. प्रश्न क्रमांक 4. मृदेच्या संदर्भात तक्ता पूर्ण करा. क्रिया, परिणाम, सुपीकता वाढते किंवा कमी होते. क्रिया, बांध बंदिस्ती करणे. सुपीक मृदा पावसाच्या पाण्यासोबत वाहून जात नाही. सुपीकता वाढते. वृक्ष लागवड. वाऱ्याचा वेग कमी झाला, सुपीकता वाढते. काही काळ जमीन पडीक ठेवणे. मृदेची सुपीकता टिकून राहते, सुपीकता वाढते. सेंद्रिय खतांचा वापर. ह्युमसचे प्रमाण वाढते, सुपीकता वाढते. उताराच्या दिशेने आडवे चर खोदणे. उतारावरून येणाऱ्या पाण्याचा वेग कमी होऊन मृदेची झीज थांबते, सुपीकता वाढते. शेतात पालापाचोळा जाळणे. मृदेतील राखेचे प्रमाण वाढते, सुपीकता कमी होते. सेंद्रिय खतांचा वापर. सूक्ष्मजीवांना पोषक ठरले, सुपीकता वाढते. अतिरिक्त जलसिंचन. क्षारतेचे प्रमाण वाढते, सुपीकता कमी होते. रासायनिक खतांचा अतिवापर करणे. मृदेतील सूक्ष्मजीवांचे प्रमाण व परिणामी ह्युमसचे प्रमाण कमी होणे, सुपीकता कमी होते.
विद्यार्थी मित्रांनो, इझी सोल्युशन क्लासेस चॅनलवर सर्व विषयांचे स्वाध्याय अपलोड करत आहोत. चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोप्या भाषेतील स्वाध्याय अभ्यासा. थँक्स फॉर वॉचिंग.